नाशिकच्या ऐतिहासिक तपोवन परिसरामध्ये प्रभू श्रीरामांची महाराष्ट्रातील सर्वात उंच 71 फूट भव्य प्रतिमा मूर्ती श्री राम कपिला संगम आरती समिती ट्रस्ट तपोवन पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं साकारण्यात आली आहे. सध्या हे स्थान भाविकांच्या श्रद्धेचं मुख्य केंद्र बनलं असून विशेष म्हणजे दररोज सायंकाळी या ठिकाणी उत्तर प्रदेशातील काशीच्या धर्तीवर अत्यंत मंगलमय वातावरणात महाआरती संपन्न होते. महाराष्ट्रातील प्रभू श्रीरामांची ही सर्वात उंच 71 फूट मूर्ती असून तपोवनाच्या वैभवात यामुळे मोठी भर पडली आहे. रोज सायंकाळी 6:30 वाजता प्रभू श्रीराम आणि श्री गंगामातेची महाआरती केली जाते. काशी या ठिकाणच्या परंपरेप्रमाणेच या ठिकाणी पुजारी आणि सपत्नीक जोडप्यांच्या हस्ते विधिवत पूजन केलं जातं. येत्या श्रीरामनवमीला आयोजकांकडून 2 दिवसीय भव्य कार्यक्रमाचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात येणार असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. नुकत्याच झालेल्या महाआरती प्रसंगी पत्रकार सुनील क्षीरसागर यांच्यासह इतर मान्यवर यावेळेस उपस्थित राहून त्यांनी आरतीचा लाभ घेतला. यावेळी आयोजकांच्या वतीनं सर्व मान्यवरांना प्रभू श्रीरामांचा मानाचा शिला घालून विशेष सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा भक्तीचा मळा फुलला असून श्रीरामनवमीच्या सोहळ्यासाठी नाशिककर उत्सुक आहेत. यावेळी श्री राम कपिला संगम आरती समिती ट्रस्ट तपोवन पंचवटी नाशिक अध्यक्ष महंत डॉक्टर श्री भक्तिचरण महाराज, उपाध्यक्ष दीपक बैरागी, कार्याध्यक्ष भगवंत कोठुळे, समिती प्रमुख नागेश चव्हाण, रोहित कोठुळे, योगेश बर्वे, निशिकांत पगारे, अश्विन पेखले, महंत बैजनाथ महाराज, आयोजक श्रीराम कपिला आरती संगम समिती यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, नाशिक.